गंगापूर मतदारसंघामध्ये 36,000 दुबार मतदार आहेत। राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी हा आरोप केलाय। मृत व्यक्तींची सुद्धा यादीमध्ये नावे आहेत असंही त्यांनी म्हटलंय। सतीश चव्हाण यांनी आयोगाकडे हे आक्षेप नोंदवलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विरोधकांसहित आता भाजप आणि त्याचबरोबर आता राष्ट्रवादीने सुद्धा या संदर्भात आपले आक्षेप नोंदवलेले आहेत। गंगापूर मतदारसंघात 36,000 दुबार मतदार असल्याचं राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलंय। विधानसभा मतदारसंघात मी चेक केली यादी याच्यासाठी की त्यांनी जाहीर केलंय 1 जुलैला जी विधानसभेची मतदार यादी असेल तीच यादी आम्ही जिल्हा परिषदेला ग्राह्य धरू किंवा नगरपालिकेला ग्राह्य धरू। ती यादी मी प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रभागातले असेल त्या जिल्हा परिषद गटातले असेल त्या गावातले असेल त्या बुधवारच्या जेव्हा चेक केली अत्यंत गंभीर गोष्टी माझ्या नजरेस आल्या, त्या तुमच्याशी मला शेअर करायच्या आहेत। त्याच्यामध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। याचा अर्थ जे बीएलओ सरकारने अपॉइंट केलेत त्यांनी काहीच काम केले असं दिसतंय।